नमस्कार मित्रांनो, मी रिपोर्टर एकांशानी. तुम्ही पाहत आहात लातूर स्टोरीज विथ रिपोर्टर एकांश. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर पवन लड्डा सर आणि त्यांच्या टीमला, जे ग्रीन लातूर वृक्ष या सुंदर उपक्रमाद्वारे लातूर शहराला हिरवगार बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करत आहेत. चला तर मग त्यांच्याशी वृक्षारोपणाबद्दल काही स्पेशल गप्पा मारूया. मॅम, ग्रीन लातूर वृक्ष सुरू करायची प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली? लातूरमध्ये सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलचे खूप खूप आभार, कारण याद्वारे एक चांगला उपक्रम हाती घेऊन आपण सर्वांची ओळख करून देत आहे. आणि ही प्रेरणा आमचं ग्रीन लातूर वृक्ष टीमची ही आम्हाला जवळपास लातूरमध्ये जेव्हा पाण्याचं खूप दुर्लक्ष झालं होतं तेव्हा काही खूप लर्नेड लोकांनी, संस्थांनी, पॉलिटिशियन्सनी सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली की ह्याचं रूट कॉज काय आहे. आणि ह्याचं रूट कॉज हे आहे की आपल्या लातूरमध्ये झाडांची संख्या खूप कमी होती, त्याच्यामुळे पाणी होल्ड करत नव्हतं लातूरमध्ये. त्याच्यामुळे आपण पहिला संकल्प हा केला की वृक्ष लागवड करावी, वृक्ष चळवळ वाढवावी. आणि हे करता करता म्हणजे ज्या दिवशी सुरू केलं त्या दिवशी ह्याचा जरी उद्देश एखादा छोटी एरिया, एखादा रोड असला तरी आज हा जिल्ह्याभरात नव्हेच तर महाराष्ट्रभर पसरलेली ही चळवळ आहे. आपली प्रेरणा घेऊन किंवा आपल्या सानिध्यात जे चांगलं काम झालेलं आहे त्याचं एक लक्ष घेऊन प्रत्येक गावामध्ये ही टीम विकसित होत आहे. आणि लातूरमध्ये तर हिरवळ आपण पाहतच आहात की सर्वात जास्त आणि सर्वात लक्षणीय वाढ लातूरमध्ये हिरवळीचे झालेले आहे. आणि हे जाळं असंच पसरत राहण्याचा आमचा मानस आहे. ते खूप प्रेरणादायी आहे मॅम. लातूरमध्ये वृक्षारोपण करणे का महत्वाचे आहे? लातूरमध्ये आपण 2015 मध्ये जे रेल्वेने पाणी आलं असं म्हणतोय, तर रेल्वेने पाणी आणण्याची वेळ का आली, तर आपण प्रचंड पाणी टंचाई मधनं जात होतो. जेव्हा की एका घराला 200 लिटर पाणी इतकंच पाण्याची पूर्तता प्रशासनाकडनं होऊ शकत होती. पण हे कुठंतरी बदललं गेलं पाहिजे, यासाठी हा पूर्ण घाट घातलेला आहे, जो की आपण 2015-16 पासून बेसिक इनिशियल स्टेजवर स्टार्ट केला. पण आज 2026ला आपण याचे रिझल्ट खूप चांगले पाहत शकतो, जे की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर दखल घेतली असेल तर निश्चितच बदल घडत. हे तुम्ही बरोबर बोललात मॅम. तुम्ही आतापर्यंत अंदाजेने किती झाडे लावलात? जवळपास मागच्या 2542 दिवसापासून ही टीम पूर्ण अखंड अविरत, म्हणजे एकही दिवस सुट्टी नाही. शाळेला जसं हॉलिडेज बघतात ना, तसं हॉलिडेज ह्या टीमला अजिबात नसतात. रोज यायचं, वृक्ष संगोपनाचं, वृक्ष लागवडीचं कार्य करायचं. असं करत करत आज जवळपास 2542 दिवसापासून हा यज्ञ चालू आहे. आणि 2.5 लाखापेक्षा जास्त झाडांचं रोपण आणि त्यापेक्षा कित्येक जास्त पटीनं संगोपन झाडांचं झालेलं आहे. हे तर खूप सारे झाडे आहेत मॅम. रोज वृक्षारोपण करताना तुम्हाला कसं वाटतं? एक मानसिक समाधान. ज्या दिवशी आपण वृक्ष लागवड करत नाही त्या दिवशी निश्चितच आमच्या टीम मधल्या कुणाला झोप येत नाही की आज सुट्टी घ्यायची, असं जरी विचार केला तर माणूस काही ना काही 5 मिनिटं का जाऊन येऊ नये असं म्हणत म्हणत आज या टीमचे प्रत्येक सदस्य रोज न चुकता टीमला येतो, आपलं वृक्ष संगोपनाचं कार्य करतो आणि जे योगदान देता येईल प्रामाणिकपणे ते देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आम्हाला खूप शांत आणि मानसिक समाधान. ते तर आम्हाला माहितच होतं. आणि लोकांनी झाडे लावण्याबरोबर त्यांची काळजी का घ्यायला हवी? वृक्ष लागवड ही फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर ही पूर्ण सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, किंबहुना मी म्हणेल की प्लॅनेटवरच प्रत्येकानंच झाडांविषयीचं एक प्रेम मनात ठेवलं पाहिजे. कारण ही धरती, ही वसुंधरा आपल्याला खूप पुण्य केलं असेल तेव्हा आपल्याला हा जन्म भेटलेला आहे. आणि या जन्माचं कुठेतरी सार्थक व्हावं यासाठी आपण वृक्ष लागवड केली पाहिजे. पुढच्या पिढीसाठी, आपल्या या चिमुकल्यांसाठी का होईना, पण आपण एक चांगली पिढी घडवण्यासाठी, आरोग्यदायी पिढी घडवण्यासाठी हे निश्चित केलं पाहिजे. ते तुम्ही बरोबर बोलला मॅम. मुलांनी पर्यावरण वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे? मुलांनी सर्वप्रथम आपल्या घरातील झाडांना पाणी द्यायला पाहिजे आणि त्यानंतर वृक्ष लागवडीचं जे जे कार्य करता येईल. हो, आजपासून मी पण हे करणार. तुम्हाला या कामामध्ये कसं वाटतं?
या कामाचं खरं तर खूप समाधान तर आहेच आहे, पण जेव्हा आपलं कोणीतरी पाठबळ होतं, जसं की लातूरमध्ये आम्हाला खूप लोकांनी सहभाग घेऊन किंवा अप्रत्यक्ष सोबत साथ आणि कमी असेल तिथे आम्ही आहे हा विश्वास देत ही चळवळ पुढे नेलेली आहे. तसंच कार्य सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हावं आणि हे यशस्वीपणे आपण वसुंधरेला पुन्हा काहीतरी आपलं देणं आहे या भावनेनं काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा आणि जी वसुंधरा आपल्याला निस्वार्थपणे सर्व भरभरून देत असते, जसं की ऑक्सिजन, पाणी, ह्या सर्व बेसिक गोष्टी ज्या माणसाला जगायसाठी खूप आवश्यक असतात, त्या गोष्टी जसं देतात तसंच आपणही त्याचं देणं देऊयात आणि वृक्ष लागवड, वृक्ष संपदा आणि पर्यावरण जपूया. तुम्हाला या कामामध्ये कोणत्या अडचणी आल्या? आम्हाला बेसिकली पहिलं जेव्हा आम्ही नवीन नवीन काम चालू केलं होतं तेव्हा लोकांना वाटायचं की किती दिवस करतील, फोटो सेशनसाठी करतील किंवा काही दिवसांचा ह्यांचा हा मानस असेल, एखादा उपक्रम करतील, एखादा इव्हेंट करतील. पण हे काम रोज सातत्यानं जेव्हा करायला लागलं तेव्हा खऱ्या अडचणी समोर आल्या, की एखाद्याच्या घरासमोर झाड लावलेलं असताना त्याला त्याचा कचरा वाटतो आणि ते कचरा खूप पडतो म्हणून ते झाड तोडतं. पण आम्ही कधीही एक आदरणीय डॉक्टर पवन लड्डा सरांच्या माध्यमातून आम्ही एक गोष्ट शिकलेली आहे, की ते झालंय ते तिथंच सोडायचं आणि नवीन कार्य पुढं ओढत राहायचं. आणि जेव्हा आम्ही ही सोडायला शिकलो गोष्टी, ते भांडत बसण्यापेक्षा ज्या ज्या गोष्टीला 5 मिनिटं लागतात भांडायला, त्या 5 मिनिटात आम्ही 10 झाडं लावून पुढे चालतो आणि नवीन एक चांगलं वन तयार करतो, नवीन एक आशा, प्रेरणा तयार करतो. त्यामुळे ही गोष्ट आहे, की अडचणी प्रत्येकच गोष्टीला असतात. अभ्यास करताना लक्षात न राहणं किंवा आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट न करू शकणं, ह्या सगळ्या अडचणी कधी मात होतात जेव्हा आपण एक शांत श्वास घेतो आणि पुढे चालण्याचं जेव्हा ध्येय आपण पाहतो, गोल पाहतो, तेव्हाच आपण हे करू शकतो. हो, हे तर खूप मोठी गोष्ट आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीम मध्ये लोक कसे जॉईन होऊ शकतात? ग्रीन लातूर वृक्ष टीम मध्ये ही ओपन टू ऑल आम्ही ठेवलेली संस्था आहे. यामध्ये कोणीही अध्यक्ष नाही, कोणीही उपाध्यक्ष नाही. वडाच्या झाडाला आपल्या लिंबाच्या झाडाला हा मान आम्ही दिलेला आहे. त्यामुळे वृक्ष संपदेसाठी, वसुंधरेसाठी काम करण्यासाठी कुठलीही एंट्री नसते. ती मनानं स्वयंप्रेरणेनंच असते. तेव्हा कोणीही या आणि जॉईन व्हा. पण त्यासाठी एक आहे की तुमची प्रामाणिक इच्छा झाडांविषयीची आणि प्रामाणिक प्रेम दिसलं पाहिजे. माझे काही व्ह्यूअर्स जॉईन होऊ शकतात. तुमचा एखादा स्पेशल किंवा इमोशनल एक्सपिरियन्स सांगाल का? जेव्हा आम्ही कधीही बाहेर गावी जातो, म्हणजे जसं की मी मुंबईला कधी कधी प्रवास करते आणि त्या प्रवासाच्या दरम्यान रेल्वेसाठी वेटिंग करत असताना मला 2 जण येऊन म्हणले की मॅडम तुम्ही लातूरमध्ये झाडं लावताना त्यांची टीम आहे मोठी. तर हा जेव्हा आपलं काम, जेव्हा आपली ओळख होते, तोच आपल्यासाठी सगळ्यात चांगला गर्वाचाही क्षण असतो आणि इमोशनलही क्षण असतो. हे खूप चांगली गोष्ट आहे ना. भविष्यात तुमचा ग्रीन लातूर साठी काय स्वप्न आहे? आमचं स्वप्न हेच आहे की ग्रीन लातूर वृक्षच्या माध्यमातून आज लातूर जसं हरित झालेलं आहे, तसं आम्हाला प्राथमिक स्तरावर मराठवाडा, महाराष्ट्र आणि आपला भारत देश त्यासाठी आपल्याला खूप खूप अभिमान आहे. जगामध्ये याची नोंद अशी व्हावी की भारतामध्ये सगळ्यात जास्त झाडांचं संगोपन केलं जातं आणि ते ही स्वयंप्रेरणेने आणि लोक चळवळीतनं केलं जातं. हे स्वप्न आमचं साकार झालं तर आज जे आम्ही काम करत आहे त्याला योग्य न्याय मिळेल. धन्यवाद मॅम आणि तुमची टीम लातूर हिरवगार बनवण्यासाठी इतके सुंदर काम केल्याबद्दल थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा व्हिडिओ कशी होती. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय, धन्यवाद.